नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश शिवरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण वर्ग 10वीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्या चॅप्टरमधले आपले चालू आहे लास्ट एक्झरसाइजमधले घेणार आहे आपण 4th नंबरचा प्रॉब्लेम. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. म्हणजे जो विवेक आहे हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आता किशोर किती वर्षाचा आहे आपल्याला माहिती दिलेलं नाही आहे, तर सर्वात आधी मी इथे लिहितो let the present age of Kishore the present age घेतो मी Kishore be x year. मी असं कन्सिडर केलं किशोर 1 वर्षाचा आहे. हा जो विवेक आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर विवेकचा काही बरोबर होतं प्रेझेंट एज ऑफ विवेक. The present age of Vivek be x plus 5 year. हा x आहे, आता त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, x plus 5. पुढे काय दिलेलं आहे, the sum of their reciprocal of their ages. म्हणजे आपण काय केलं, according to given condition म्हणणं काय आहे, आपण काय केलं, रेसिप्रोकल केलं त्याच्या एजेसचा त्याची सम केली. रेसिप्रोकल म्हटलं म्हणजे x आहे, त्याचा रेसिप्रोकल काही 1/x. तसा x + 5 आहे, त्याचा रेसिप्रोकल काही 1/x+5. त्याचा रेसिप्रोकल किती येतो ते सम केली तर रेसिप्रोकल घेऊन सम केली तर 1/6. क्रॉस मल्टिप्लाय करायला x + 5 प्लस याला करायला मल्टिप्लाय करायला आपल्याकडे x डिवाइडेड बाय क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन x * x + 5 1/6. आपण घेणार आपल्याकडे x + x 2x + 5 डिवाइडेड बाय x * x + 5 1/6. या 6 नंतर इकडे मल्टिप्लाय आणि इकडे करा मल्टिप्लाय. 6 नंतर इकडे मल्टिप्लाय केलं 6 * 2x + 5 या इकडे करा मल्टिप्लाय x * x + 5. 6 नॉर्मल आहे, 6 मल्टिप्लाय बाय 2 12x, 6 मल्टिप्लाय बाय 5 30, x मल्टिप्लाय बाय x स्क्वेअर, x मल्टिप्लाय बाय 5x. ज्या साईडने x स्क्वेअर वाले आहे सर्व तिकडे पाठवून द्यायचे, या साईडने x स्क्वेअर वाले आहे तिकडे पाठवा. x स्क्वेअर प्लस 5x हा तिकडे पाठवला तर काही प्लसचा काय नाही मायनस 12x. हा प्लसचा तिकडे पाठवला तर काय नाही मायनस = 0. x स्क्वेअर 5x - 12x 7x - 30 = 0. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर -7x - 30 = 0. मग करायचं कंपेअरिंग विथ कशासोबत करतो आपण कंपॅरिझन, x स्क्वेअर + bx + c = 0. x स्क्वेअरच्या बाजूला a आहे, इथे किती आहे त्याला नाव किती असते 1. याला 1 x च्या बाजूला b आहे, इथे x च्या बाजूला -7. शेवटी आहे c, इथे किती आहे शेवटी -30. हे सर्व आलं की बाय फॉर्म्युला काय असते आपल्याकडे x = -b + -√b² - 4ac/26. याचा इक्वेशन नंबर 1. सर्वात जे अंडर रूट मध्ये काढून घेऊ. काय अंडर रूट मध्ये b² - 4ac. लेतो की b² - 4ac b². चेक करा b किती आपल्याकडे -7. तर दिला मी -7 चा स्क्वेअर -4 * a. तर a किती आपल्याकडे 1 * c. c किती आपल्याकडे -30. -7 चा स्क्वेअर किती आपल्याकडे 14 आहे. हे मायनस आणि मायनस काय आहे प्लस. 4 * 1 4 × 30 49 प्लस 4 × 3 = 12 120. करा ॲडिशन किती येते 169. इपर्यंत आला. अंडर रूट मध्ये टर्म आली की मग त्याचे इक्वेशन 1 बिकम काय इक्वेशन 1 चेक करा. x = -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac डिवाइडेड बाय 2ac -b. तर चेक करा b किती आहे, हा b किती आहे -7. तर दिलं मी -7 प्लस मायनस अंडर रूट मध्ये b² - 4ac. b² - 4ac किती आपल्याकडे 169 डिवाइडेड बाय 2ac 2 मल्टिप्लाय बाय a. तर a किती आहे, हे आहे आपल्याकडे 1. हे मायनस मायनस काय आहे प्लस म्हणजे 7 प्लस मायनस 169 चा स्क्वेअर आहे
plus 13 divided by 2 or x is equal to x घ्यायचा minus 7 minus 13 divided by 2. 7 plus 13 किती 20 divided by 2. 20 divided by 2 म्हणजे किती आपल्याकडे 10. इथे किती 7 minus 13 minus 6 divided by 2 minus 6 divided by 2 म्हणजे minus 3. x च्या दोन व्हॅल्यू आल्या. x is equal to 10 आणि x is equal to minus 3. x काय आहे घेतलेला आपण कन्सिडर केलेला h कधी निगेटिव्ह नसते म्हणून हे रॉंग आहे म्हणजे x ला आपल्याकडे 10. आपल्याला काढणं काय होतं फाइंड देअर प्रेझेंटेज म्हणजे किशोरचं प्रेझेंटेज आणि विवेकचं प्रेझेंटेज काढणं आहे. तर मग इथं द प्रेझेंट एज ऑफ किशोर द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू काय होतं x. x किती आलं त्यावर आपल्याकडे 10 इयर. त्यानंतर काय होतं विवेकचं द प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल टू विवेकचं काय घेतलं प्रेझेंट एज ऑफ विवेक x plus 5 x किती आला आपल्याकडे 10 म्हणजे 10 plus 5 म्हणजे किती 15 इयर. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम सुयश स्कोर 10 मार्क मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट. म्हणजे जो सुयश आहे त्याला सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क जास्त भेटले फर्स्ट टेस्टपेक्षा. आता फर्स्ट टेस्टमध्ये किती भेटले आपल्याला माहिती नाही तर आपण कन्सिडर करूया लेट सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट बी एक्स. आता सेकंड टेस्टमध्ये किती 10 जास्त भेटले म्हणजे सुयश स्कोर इन सेकंड टेस्टमध्ये काय घेऊ मग आपण 10 जास्त 1 plus 10. सुयश स्कोर 10 मार्क मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट. म्हणजे फर्स्टपेक्षा सेकंडमध्ये 10 जास्त भेटले अकॉर्डिंग टू नंतर कंडिशन according to given condition काय condition 5 times the score of the second test 5 times score of second test is equal to 5 times the score of the second test is same as the square of the score in first test. फर्स्ट टेस्ट म्हटलं तर याचा स्क्वेअर काय याचा स्क्वेअर x स्क्वेअर. म्हणजे 5 टाइम जर आपण सेकंड टेस्टचा स्कोर घेतला तर कशाच्या इक्वल आहे फर्स्ट टाइम मध्ये जो आहे त्याच्या स्क्वेअरचा. तर बाबा काय 5 टाइम स्कोर ऑफ सेकंड टेस्टचा स्कोर किती आपल्याकडे x plus 10 इज इक्वल टू x स्क्वेअर. 5 जर आपण मल्टिप्लाय केलं 5x इथे मल्टिप्लाय केलं 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. जर x स्क्वेअर त्याचा इकडे तर पाठवून द्यायचे इथे इकडे पाठवा x स्क्वेअर हा प्लस समोर गेल्यावर मायनस प्लस समोर गेल्यावर मायनस इज इक्वल टू 0. याची कंपेअरिंग करून घ्यायची कंपेअरिंग विथ कशासोबत करतो आपण कंपेरिजन x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. x स्क्वेअरच्या बदला a आहे तर याला म्हणजे किती असते 1 म्हणजे याला 1 x च्या बदला b आहे तिथे x च्या बदला -5 शेवटी c आहे शेवटी किती येईल -50. या सर्व व्हॅल्यू आली की बाय फॉर्म्युला काय असते फॉर्म्युला x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 5ac. आणि इक्वेशन नंबर 1 जो अंडर रूट मध्ये आहे तो काढून घ्यायचा. अंडर रूट मध्ये काय आहे आपल्याकडे b स्क्वेअर मायनस 4ac. तर b चेक करा म्हणजे b -5 दिलेला आहे -5 चा स्क्वेअर -4 into a तो a चेक करा किती आहे 1 into c किती आहे -50 -5 चा स्क्वेअर किती आहे 25 म्हणजे मायनस मायनस काय आहे प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1 4 into किती आहे आपल्याकडे 50 म्हणजे 25 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 50 200 प्लस 25 225 b स्क्वेअर मायनस 4ac आला की इक्वेशन 1 लिखो इक्वेशन 1
बिकम काय इक्वेशन 1 x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2ac इज इक्वल टू मायनस बी तर चेक करा बी किती आहे आपल्याकडे बी किती आहे -5 तर याला मी -5 प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac तर बी स्क्वेअर मायनस 4ac किती आहे आपल्याकडे 2 to 5 डिवाइडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय a तर a किती आहे आपल्याकडे 1 मायनस मायनस काय होईल प्लस प्लस मायनस 2 to 5 चे स्क्वेअर आहे 15 चा डिवाइडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय 1 2 एकदा घ्यायचा प्लस आणि एकदा काय घ्यायचा मायनस x इज इक्वल टू 5 प्लस 15 डिवाइडेड बाय 2 और एकदा घ्यायचा मायनस x इज इक्वल टू 5 मायनस 15 डिवाइडेड बाय 2 5 प्लस 15 किती ना आपल्याकडे 20 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती ना आपल्याकडे 10 किती किती 5 मायनस 15 मायनस 10 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती ना आपल्याकडे -5 x च्या दोन व्हॅल्यूवर x इज इक्वल टू 10 आणि x इज इक्वल टू -5 तर मार्क निगेटिव्ह नसतात निगेटिव्ह येत नाही मार्क म्हणून x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10 आपल्याला काढणं काय होतं फाइंड हिज स्कोर इन फर्स्ट टेस्ट फर्स्ट टेस्ट पहिल्या टेस्ट मधला स्कोर काढणार होता पहिल्या टेस्ट मधला स्कोर होता x तर x आला आपल्याकडे चलिए तुम्ही सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू किती होता आपण x मार्क होते मार्क तर x ची व्हॅल्यू किती आली 10 आला 10 सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या